फ्रेंड्स, वेलकम इन कॉस्मो इंग्लिश क्लास. मित्रांनो, आपले इंग्लिश क्लासमध्ये स्वागत आहे. फ्रेंड्स, नाउ इन दिस लेक्चर, इन दिस क्लास वी आर गोइंग टू लर्न नेक्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच, दॅट इज ॲडवर्ब. आता मित्रांनो, आपण या क्लासच्या माध्यमातून ॲडवर्ब्स म्हणजेच क्रियाविशेषण शिकणार आहोत. आता क्रियाविशेषण म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ॲडवर्ब? An adverb is a word which gives us more information about verb. An adverb is a word which modifies the verb. आता adverb म्हणजे असा शब्द असतो जो की क्रियापदाविषयी जास्तीची माहिती देतो आणि त्या क्रियापदाविषयी जास्त माहिती देऊन आपल्याला वाक्य अधिक सुरेख करून दाखवतो. Now friends, we will learn in detail. Let us see the adverb. An adverb is a word which modifies a verb, an adjective or another adverb. It is a word that describes a verb. It tells you about an action or the way somebody does something. A lot of adverbs ends with ly. मित्रांनो, adverb म्हणजे काय? तर adverb हे verb विषयी जास्तीची माहिती देते. त्याचप्रमाणे adverb हे वर्बला मॉडिफाय करते आणि त्यासोबतच ॲडवर्ब हे अनदर ॲडवर्ब म्हणजे दुसऱ्या क्रियाविशेषणाविषयी जास्तची माहिती देते. आता मित्रांनो, बरेचसे ॲडवर्ब हे म्हणजे बहुतेक ॲडवर्ब हे ly एंड होतात. बऱ्याच ॲडवर्बमध्ये एंडिंगला शेवटी ly वापरला जातो आणि आपण त्यातून समजू शकतो की तो कोणता वर्ड आहे, ते कोणते पार्ट्स ऑफ स्पीच आहे, तर ते ॲडवर्ब आहे, म्हणजे ते एक क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हा एक असा शब्द आहे जो क्रियापदात किंवा विशेषणात किंवा इतर कोणत्याही क्रियाविशेषणात बदल झाल्यामुळे होतो. बहुतेक क्रियाविशेषण क्रियापद शब्दामध्ये विशेषण म्हणून कार्य करतात. हे शब्द लोक, प्राणी किंवा गोष्टी कशा प्रकारे कार्य करतात यांचा संदर्भ देतात, ज्याला क्रियाविशेषण शब्द असेही म्हणतात. क्रियाविशेषण शब्दाच्या शेवटी ly चिन्हांकित केले जाते, म्हणजे क्रियाविशेषणामध्ये शेवटी एंडिंगला ly जोडले जाते आणि आपण ओळखू शकतो दॅट वर्ड इज ॲडवर्ब. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न थ्रू द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, द बर्ड सिंग्स स्वीटली. पक्षी गाणे सुरेखपणे गातात. आता या वाक्यामध्ये फ्रेंड्स वर्ब काय आहे, तर सिंग्स हे वर्ब आहे. सिंग्स म्हणजे गाणे आणि ते कसे गातात, तर ते स्वीटली गातात. आता स्वीटली हा शब्द सिंग्सबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल जास्तची माहिती देत आहे. ते कसे गातात, तर ते स्वीटली गातात. सो फ्रेंड्स, स्वीटली इट इज ॲन ॲडवर्ब जे की सिंग्सबद्दल जास्तची माहिती देत आहे. आणि स्वीटली हा शब्द कशाने एंडिंग होत आहे, तर तो ly ने एंडिंग होत आहे. सो इझिली वी कॅन आयडेंटिफाय दॅट वर्ड इज ॲडवर्ब. स्वीटली इज अन ॲडवर्ब बिकॉज इट मॉडिफाईज द वर्ब सिंग्स. येथे स्वीटली म्हणजेच एक क्रियाविशेषण आहे, कारण ते सिंग्स हे क्रियापद बदलते, त्याबद्दल वर्णन करते. फ्रेंड्स, नाउ वी विल सी द अनदर एक्झाम्पल अँड दॅट एक्झाम्पल इज कम हिअर. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये हिअर हे एक ॲडवर्ब आहे, म्हणजेच हे एक क्रियाविशेषण आहे. आता आपल्याला जर कोणी बोलले, इफ समबडी आस्क यू कम हिअर, म्हणजे इकडे ये, म्हणजे आपल्याला एक ऑर्डर दिली जाते आणि आपल्याला कुठे येण्यासाठी बोलले जाते, तर इथे. हिअर मीन्स येथे. आणि मित्रांनो, आता कम ही क्रिया आहे जी की आपल्याला करायची आहे किंवा समोरचा व्यक्ती करत आहे आणि त्याला कुठे यायचे आहे, तर इथे यायचे आहे. सो इन दिस वे फ्रेंड्स, here is an adverb which gives more information about come verb. Here is an adverb because it modifies the verb come. येथे here म्हणजेच एक क्रियाविशेषण आहे, कारण ते come या क्रियापद विषयी जास्त माहिती देते. come हे क्रियापद बदलते, त्याचे वर्णन करते. The battle soon ceased. Friends, in this example, adverb is used soon because it modifies the verb ceased. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये ॲडवर्ब कोणते वापरलेले आहे, तर सून हे ॲडवर्ब वापरलेले आहे, म्हणजेच ते एक क्रियाविशेषण आहे जे की ceased या क्रियापदाविषयी माहिती देते. फ्रेंड्स, वी हॅव सीन इन सम ॲडवर्ब
at the ending ly is used, means it is not compulsory that in every adverb ly will be added to the word. म्हणजे प्रत्येक क्रियाविशेषणात ly असेलच असे नाही, तर काही ॲडवर्ब हे विदाउट ly देखील येत असतात. जसे की सून हे ॲडवर्ब आहे, परंतु यामध्ये ly आपण वापरलेला नाही आहे. सो वी कॅन से दॅट फ्रेंड्स, in every adverb we cannot use ly. Some adverbs are coming without ly also. येथे सून म्हणजेच एक क्रियाविशेषण आहे, कारण ते cease म्हणजेच संपवणे किंवा थांबणे हे क्रियापद बदलते. The lion is a very strong animal. Very is an adverb because it modifies the adjective strong. मित्रांनो, या वाक्यामध्ये very हे काय आहे, तर very हे adverb आहे. The lion is a very strong animal. कोण स्ट्रॉंग आहे, तर लायन. आणि तो कसा आहे, तर व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे अतिशय मजबूत असा तो प्राणी आहे. आणि मजबूत विषयी जास्तची माहिती कोणता शब्द सांगत आहे, तर व्हेरी हा शब्द सांगत आहे, जो की ॲडवर्ब आहे, जो की क्रियाविशेषण आहे. येथे व्हेरी म्हणजेच एक क्रियाविशेषण आहे, कारण ते स्ट्रॉंग विशेषण बदलते. शी रीड्स exceedingly well. Exceedingly is an adverb because it modifies the adverb well. Well modifies the verb reads. Friends, we can see here exceedingly is an adverb. हे एक adverb आहे, हे एक क्रिया विशेषण आहे. In this sentence friends, reads is a verb which modifies the verb adverb exceedingly. या वाक्यामध्ये reads हे एक क्रियापद आहे, जे की एक्सिडिंगली या क्रियाविशेषणाकडून बदलले गेलेले आहे. येथे एक्सिडिंगली हे एक क्रियाविशेषण आहे, जे वेल क्रियाविशेषण बदलते, आणि रीड हे एक क्रियापद आहे जे बदलते. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल अगेन. ॲडवर्ब्स आन्सर सच क्वेश्चन्स ॲज हाऊ, व्हेन अँड वेअर. आता मित्रांनो, क्रियाविशेषण म्हणजे काय आणि ते कशा प्रकारच्या क्वेश्चनला आन्सर देतात, तर इट आन्सर्स सच ॲज हाऊ समथिंग इज डन. हाऊ डू आय राईट? आय राईट नेटली, मीन्स ॲडवर्ब्स आन्सर्स द क्वेश्चन हाऊ समथिंग इज डन और हाऊ ॲक्शन इज डन. अँड व्हेन इट इज डन, इफ आय से आय वेंट टू द मार्केट yesterday, when did I go to the market? Yesterday. So it tells us about when. So it tells the question, it answers the question how something is done, when something is done and where something is done. I went to the market. मी कुठे गेलो, तर मी मार्केटला गेलो. So where म्हणजे कुठे. So in this way friends, adverbs answer the question how, when and where. कसे, केव्हा आणि कुठे या प्रश्नांची उत्तरे हे आपल्याला ॲडवर्ब्सच्या माध्यमातून शिकायला मिळत असतात. द वर्ड ॲडवर्ब मीन्स टू अ वर्ड लॅटिन एडी वर्बम. मेनी ॲडवर्ब्स आर मेड बाय ॲडिंग ly टू ॲडजेक्टिव्ज. आता बरेचसे ॲडवर्ब जी असतात ती ly ॲड करून तयार केली जातात. आणि ती कशाला ॲड करून केली जातात? आपण कोणत्या शब्दाला ly लावत असतो, तर आपण ॲडजेक्टिव्हला ly लावून ॲडवर्ब तयार करत असतो. लॅटिन भाषेतील क्रियाविशेषण या शब्दाचा अर्थ लॅटिन एड वर्बम घडते. अनेक विशेषणामध्ये ly शेवटी जोडल्याने क्रियाविशेषण बनते. फ्रेंड्स, here some adjectives and adverbs are given there. So how to frame the adverbs by adding to the word. म्हणजे आपण ॲडवर्ब कसे तयार करावे हे आपण आता शिकणार आहोत. आपल्याला इथे काही ॲडजेक्टिव्स दिसत आहेत आणि ते ॲडजेक्टिव्हचे फॉर्म आपण ॲडवर्ब्समध्ये बदलणार आहोत. नाउ लेट अस सी फ्रेंड्स. ॲडजेक्टिव्ह इज ब्युटिफुल म्हणजे सुंदर. ब्युटिफुली हे एक ॲडवर्ब आहे. आता आपण ॲडजेक्टिव्ह आणि त्याचा ॲडवर्बचा फॉर्म आता बघणार आहोत. ब्राईट, ब्राईटली. केअरलेस, केअरलेसली. करेक्ट, करेक्टली. डिफरंट, डिफरंटली. फियर्स, फियर्सली. प्लेफुल, प्लेफुली. क्लिअर, क्लिअरली. हॅपी, हॅपीली. सेफ, सेफली. स्किलफुल, स्किलफुली. लाऊड, loudly. Peaceful, peacefully. Slow, slowly. Sound, soundly. Sweet, sweetly. Brave,
bravely, cheap, cheaply, close, closely, heavy, heavily, selfish, selfishly, smart, smartly. In this way friends, we are adding just ly to the adjective and it becomes the adverb. अशा प्रकारे मित्रांनो आपण ॲडजेक्टिव्ह मध्ये ly जोडल्यानंतर ते एक ॲडवर्ब बनते, म्हणजे ते एक क्रियाविशेषण बनते. फ्रेंड्स, नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स. द डॉग इज बार्किंग फियर्सली. कुत्रे हे खूप भयंकरपणे भुंकत आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल बार्किंग इज अ वर्ब and fiercely is an adverb. So fiercely is giving more information about barking. म्हणजे कुत्रे कसे भुंकत आहेत, तर कुत्रे हे खूप भयंकरपणे भुंकत आहे. fiercely हा शब्द बार्किंग विषयी म्हणजेच क्रियापदाविषयी जास्तची माहिती या वाक्यामधून देत आहे. यू हॅव आन्सर्ड करेक्टली. तुम्ही अगदी करेक्टपणे किंवा योग्यपणे आन्सर दिलेले आहे. आता मित्रांनो, या सेंटेन्समध्ये आन्सर्ड हे एक क्रियापद आहे आणि करेक्टली हे ॲडवर्ब आहे, जे की आन्सर्डबद्दल जास्तची माहिती देत आहे. आपण कशा प्रकारे आन्सर दिलं, तर अगदी करेक्टली म्हणजे खूप योग्यपणे मार्मिकपणे आपण आन्सर दिलेले आहे. सो करेक्टली इज अन ॲडवर्ब विच इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट आन्सर्ड. द मॅन ड्रो केअरलेसली. एका व्यक्तीने गाडी खूप निष्काळजीपणे चालवली. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल ड्रो इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज ऑफ ड्राईव्ह अँड केअरलेसली इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट ड्रो. त्या व्यक्तीने कशा प्रकारे गाडी चालवली, तर खूप निष्काळजीपणाने गाडी चालवली. द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. हाऊ ओल्ड मॅन वॉक्स? ही वॉक्स स्लोली. सो स्लोली इज गिविंग मोर इन्फॉर्मेशन अबाउट वॉक्स विच इज अ वर्ब. म्हणजेच स्लोली म्हणजे हळुवारपणे हा शब्द क्रियाविशेषण वॉक्सबद्दल म्हणजे चालण्याबद्दल जास्तची माहिती देत आहे. सो वी कॅन से दॅट स्लोली इज अन ॲडवर्ब अँड वॉक्स इज अ वर्ब. द सन इज शायनिंग ब्राईटली. सूर्य अगदी तेजस्वीपणे चमकत आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल शायनिंग इज अ वर्ब अँड ब्राईटली इज अन ॲडवर्ब. प्लीज स्पीक क्लिअरली. कृपया करून स्पष्टपणे बोला. क्लिअरली इज अन ॲडवर्ब. इट इज रेनिंग हेविली. हाऊ इट इज रेनिंग? इट इज रेनिंग हेविली. हेविली इज अन ॲडवर्ब अँड इट इज आन्सरिंग द क्वेश्चन हाऊ इट इज रेनिंग? इट इज रेनिंग हेविली. स्नेहा इज बिहेविंग सेल्फिशली. स्नेहा ही खूप सेल्फिशपणे बिहेव करत आहे. आणि या वाक्यामध्ये मित्रांनो बिहेविंग is a verb and selfishly is an adverb which is giving more information about behaving. So friends, the dog and the cat live together peacefully. So friends, we can easily identify peacefully is an adverb. You can buy everything cheaply in this shop. तुम्ही या शॉपमध्ये ह्या दुकानामध्ये खूप स्वस्त गोष्टी विकत घेऊ शकता. अँड फ्रेंड्स, cheaply means what? स्वस्तपणे. आणि चिपली हे एक ॲडवर्ब आहे. फ्रेंड्स, ॲडवर्ब्स ऑफ टाईम अँड प्लेस शोज वेन अँड वेअर ॲक्शन इज डन. एखादी क्रिया किंवा कृती कुठे आणि केव्हा घडली हे ॲडवर्ब्स ऑफ टाईम आणि प्लेस दाखवत असते. नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स अँड लेट अस लर्न. रीड द क्वेश्चन्स अँड आन्सर्स बिलो. वेन डज युअर फादर विजिट्स टू द सिद्धार्थ गार्डन? He visits to the सिद्धार्थ गार्डन whenever he is free. तुझे वडील सिद्धार्थ गार्डनला केव्हा भेट देतात? तर माझे वडील हे जेव्हा जेव्हा फ्री असतात तेव्हा सिद्धार्थ गार्डनला भेट देतात. फ्रेंड्स, इन दिस सेंटेन्स इन फर्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन वेन डज. वेन म्हणजे केव्हा, जे की आपल्याला टाईम विचारत आहे आणि ते एक ॲडवर्ब्स ऑफ टाईम आहे. वेनेवर ही इज फ्री. जेव्हा जेव्हा ते फ्री असतात तेव्हा ते सिद्धार्थ गार्डनला विजिट देतात. वेअर डू यू पुट युअर वॉलेट? आय पुट इट इनसाइड माय बॅग. तुम्ही तुमचे वॉलेट कुठे ठेवले? तर मी माझे वॉलेट हे माझ्या बॅगमध्ये ठेवले. सो फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल वेअर इट शोज द ॲडवर्ब ऑफ प्लेस. आता मित्रांनो, या सेंटेन्समध्ये वेन म्हणजे केव्हा,
मी माझे डिनर केव्हा करू शकतो, तर यू कॅन हॅव इट नाऊ. तू तुझे जेवण आता करू शकतो. नाऊ मीन्स आता. सो थ्रू दिस एक्झाम्पल्स, क्वेश्चन अँड आन्सर, वी गेट अन आयडिया अबाउट ॲडवर्ब ऑफ टाईम which shows when and now. Is your cat following you wherever you go? Yes, it follows me wherever I go. तुमची कॅट तुम्हाला फॉलो करते का, किंवा तुम्ही जेथे जेथे जाता तुमची कॅट तुमच्या मागे येते का, तर आपण बोलतो yes, it follows me wherever I go. So friends, in this question and answer, adverb is used wherever which shows the place. हे एक क्रियाविशेषण आहे जे की ठिकाण दाखवते. So friends, the words whenever, inside and now are adverbs. आणि मित्रांनो, अशा प्रकारे whenever, inside and now, all these are the adverbs. ही क्रिया विशेषण आहेत जी की आपण वाक्यामध्ये वापरलेली आहेत. फ्रेंड्स, रीड अँड लर्न. मित्रांनो, आता आपण हे वाक्य वाचणार आहोत आणि शिकणार देखील आहोत. फ्रेंड्स, वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲडवर्ब्स ऑफ टाईम. आता आपण क्रियाविशेषण जे की वेळ दाखवते त्याविषयी आपण आता शिकूया. वी कॅन स्टार्ट नाऊ. इट इज ॲडवर्ब्स ऑफ टाईम. आपण आता चालू करू शकतो किंवा सुरू करू शकतो. तर नाऊ मीन्स काय, आता. विच शोज द टाईम, जे की वेळ दाखवते. नाऊ ही एक क्रियाविशेषण आहे जे आपल्याला वेळ दाखवत आहे. आय एम लिव्हिंग द हाऊस सून. ॲडवर्ब ऑफ टाईम. मी माझे घर लवकरच सोडत आहे किंवा सोडणार आहे. सून म्हणजे काय, लवकरच. सून इज ॲन ॲडवर्ब. हे एक क्रियाविशेषण आहे जे की दाखवते मी माझे घर केव्हा सोडणार आहे. आणि सून म्हणजे काय, लवकरच. म्हणजेच मी माझे घर लवकरच सोडणार आहे. द क्लास इज नॉयझी व्हेनेवर द टीचर इज ॲबसेंट. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये देखील आपल्याला व्हेनेवर हे ॲडवर्ब मिळत आहे. जेव्हा जेव्हा टीचर हे ॲबसेंट असतात त्यावेळेस क्लासमध्ये खूप सारा गोंगाट असतो. सो वी कॅन से दॅट इन दिस एक्झाम्पल ॲडवर्ब ऑफ टाईम इज यूज्ड. आय हॅव ॲन इंग्लिश क्लास टुडे. ॲडवर्ब ऑफ टाईम. आज मला इंग्लिश क्लास आहे. आणि केव्हा आहे, तर आज, टुडे. टुडे म्हणजे आज. विच शोज द ॲडवर्ब ऑफ टाईम. समटाइम्स आय सायकल टू द बीच. ॲडवर्ब ऑफ टाईम. फ्रेंड्स, इट शोज समटाइम्स. समटाइम्स म्हणजे काय, काही वेळेस. आणि काही वेळेस हे आपल्याला टाईम दर्शवत आहे, ज्या माध्यमातून आपल्याला कळते की मी काही वेळेस बीचवरती जातो. सायकल टू द बीच म्हणजे मी सायकलिंग करतो. अशा प्रकारे आपण या एक्झाम्पलमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. ॲडवर्ब्स सच ॲज नाऊ अँड व्हेनेवर टेल्स अस द टाईम अँड ॲक्शन टेक्स प्लेस. ॲडवर्ब ऑफ टाईम काय सांगते आपल्याला, तर एखादी गोष्ट ही केव्हा आणि कुठे घडली, टाईम अँड प्लेस, हे आपल्याला ॲडवर्ब ऑफ टाईम अँड प्लेसमधून शिकायला मिळत असते. दे आर कॉल्ड ॲडवर्ब्स ऑफ टाईम. दे आन्सर द क्वेश्चन वेन. फ्रेंड्स, नाऊ लेट अस लर्न ॲडवर्ब ऑफ प्लेस. प्लीज कम हिअर. कृपया करून इथे ये. आता मित्रांनो, हिअर हे काय आहे, तर हिअर हे ॲडवर्ब ऑफ प्लेस म्हणजेच ठिकाण दाखवत आहे. सिट व्हेरेवर यू लाईक. तुम्हाला जिथे आवडते तिथे बसा. सो फ्रेंड्स, व्हेरेवर इट इज ॲन ॲडवर्ब विच इज शोईंग द प्लेस. प्लीज स्टँड इनसाइड. कृपया करून मध्ये बसा, आतमध्ये बसा. फ्रेंड्स, इनसाइड इट इज ॲन ॲडवर्ब. हे एक क्रियाविशेषण आहे. देर इज अ बायसिकल शॉप नियर बाय. सायकलचे दुकान हे जवळपास आहे. फ्रेंड्स, नियर बाय म्हणजे काय, जवळपास. हे देखील आपल्याला ठिकाण दाखवत आहे. नियर बाय हे एक क्रियाविशेषण आहे. लेट अस प्ले क्रिकेट आउटडोअर. चला आपण क्रिकेट बाहेर खेळूया. अँड आउटडोअर हे काय आहे, तर हे ॲडवर्ब ऑफ प्लेस दाखवत आहे. हे आपल्याला ठिकाण दाखवत आहे. ॲडवर्ब्स सच ॲज हिअर अँड इनसाइड tell us the time and action takes place. They are called adverbs of place. They answer the question where. आणि adverb of place काय दाखवते, तर एखादी गोष्ट कुठे घडली हे आपल्याला adverb of place दाखवते. आणि आपल्याला where या क्वेश्चनचे आन्सर adverb of placeच्या माध्यमातून मिळत असते. In this way friends,
Today we have learned adverbs and types of adverbs. Friends, I hope तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. Thank you friends. Have a nice day. Thank you. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.